आज दिनांक 28 मे 2017 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती। नाशिकजवळ भगूरमध्ये 134 वर्षांपूर्वी या स्वातंत्र्य सूर्याचा जन्म झाला, ज्याने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी घरातल्या देव्हाऱ्यासमोर शपथ घेऊन आपलं जीवनध्येय निश्चित केलं। सावरकर बॅरिस्टर नंतर झाले, परंतु शपथ घेतेवेळी त्यांचे अचूक शब्द व त्यांची भाषा ही त्यांचं अल्पवयातलं भाषेवरचं प्रभुत्व दाखवते। त्यांनी घेतलेली शपथ अशी: देवी, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून शत्रूला मारता मारता मरेतो झुंजेन। या कामात मरण आले तरी चालेल, पण यानंतर येणारा शिवरायांचा राज्याभिषेक हा वैभवशाली असेल। आम्ही तो राज्याभिषेक पाहू की नाही आम्हाला माहिती नाही, पण हा राज्याभिषेक होण्यासाठी कोणाला तरी बाजी प्रभूंसारखे मरावे लागेल। कोणाला तरी मरावे लागणारच आहे, तर मग आम्ही का नाही? खेळण्या बागडण्याच्या वयात सावरकरांनी ही शपथ घेतली। अचूक व नेमकी भाषा बघता छोटा विनायक भविष्यात इंग्रजांना त्रासदायक ठरेल हे नक्की झाले। आपलं प्राथमिक शिक्षण भगूर येथे झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे पूर्ण केले। महाविद्यालयात असताना आठवड्याचा काही वेळ काढून आपल्या समवयस्क मित्रांसोबत त्यांनी युद्धकला, प्रेरणादायी कविता व थोर लोकांचे विचार शिकण्यास सुरुवात केली। या दरम्यान भारतातील थोर क्रांतिकारक व जहाल मतवादी नेते लोकमान्य टिळक व गदी परांजपे यांच्या ते नजरेत आले। जहाल क्रांतिकार्याचा एक भाग म्हणून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सावरकरांना इंग्लंडला पाठवले व टिळकांचा मोठेपणा एवढा होता की त्यांनी नुसते प्रोत्साहनच नाही दिले, तर सावरकरांना त्यांनी शिष्यवृत्ती सुद्धा मिळवून दिली। पुढे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना काही रशियन मित्रांची मदत मिळाली व सावरकर त्यासाठी खास रशियन भाषा सुद्धा शिकले। बॉम्ब बनवण्याच्या या कामात सावरकरांना पांडुरंग शास्त्री बापट म्हणजेच सेनापती बापट यांची मोलाची मदत मिळाली। पुढे सावरकरांनी बॉम्ब आणि 20 पिस्तुलं पुस्तकात लपवून भारत भवनाच्या आचार्यामार्फत भारतात पाठवली। खुदिराम बोस यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटानंतर इंग्रज सरकारचा थेट संशय सावरकरांवर गेला व त्यांनी सावरकरांवर देशद्रोहाचा खटला भरवला। या खटल्याचा निकाल लागला तेव्हा सारा देश हळहळला, कारण न भूतो न भविष्यती अशी 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना ठोठावण्यात आली होती। इकडे संपत्ती जप्त झाल्यामुळे सावरकरांचे कुटुंब देखील रस्त्यावर आले होते। अंदमानात रवानगी होण्यापूर्वी पुण्याच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी पत्नी समवेत क्षणिक भेट घडून आली। या भेटीमध्ये सावरकरांनी माईंना जे सांगितलं ते ऐकून दगडाला देखील पाझर फुटेल। काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्यात पोराबाळांची वीण ओवायची। याला जर संसार म्हणायचा असेल तर असा संसार चिमण्या कावळे सगळेच करतात की? आपल्या घरट्यापुरता संसार कोणालाही करता येतो, आपल्याला साऱ्या देशाचा संसार करता आला, यात धन्यता माना। काही उगवायचं असेल तर काहीतरी पेरावंच लागेल। हिंदुस्थानात पुढची घरं चांगली होण्यासाठी आपण आपलं घर पेरायला नको का? माई कल्पना करा की आपण आपल्या हातानंच आपली चूल बोळकी मोडून आपण इतरांचा संसार वाचवलाय। इतरांच्या घरातून सोन्याचा धूर यायचा असेल तर आपण आपल्या घराचा धूर नको का करायला? एकाच जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिलाय की जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा हे तुम्ही म्हणावं तरी कोणाला? पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप। सावरकर एकूण अंदमानात 14 वर्ष होते। या काळात त्यांना 2 मोठ्या शिक्षा भोगाव्या लागल्या। पहिली म्हणजे नारळाच्या काथ्या सोलायच्या, काथ्याकूट करायचा आणि त्याच्यात दोऱ्या वळायच्या, आणि दुसरी मोठी शिक्षा म्हणजे लोखंडाचा कोलू सलग 8 तास फिरवायचा। सावरकरांची कमाल ही होती की सलग 8 तास कोलू फिरवून झाल्यानंतर जेव्हा ते संध्याकाळी पुन्हा तुरुंगात परत यायचे तेव्हा सावरकरांनी 500 कैद्यांचे साक्षरता वर्ग भरवले। सावरकरांनी अक्षरशः वही पुस्तकं नसताना वाळूवरती बाराखडी शिकवली। आणि यासोबतच अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे कमला हा प्रसिद्ध काव्यसंग्रह देखील सावरकरांनी तुरुंगाच्या भिंतीवरच लिहिलेला आहे। आणि अनेक साहित्य निर्मिती सावरकरांनी तुरुंगात केलेली आहे, ती पण तुरुंगाच्या भिंतींवरती। आणि अशा या महान क्रांतीसूर्यावर काही समाजकंटक आज टीका करत आहेत की सावरकरांनी माफीपत्रे लिहिली। होय, सावरकरांनी माफीपत्रे लिहिली, एक नाही तर 3 माफीपत्रे लिहिली। त्या माफीपत्रामधला उल्लेख पण तुम्हाला सांगतो। सावरकर माफीपत्रांमध्ये लिहितात की इंग्रजांनो मला माफ करा,
मी राजकारणात पडलो, माझी खूप मोठी चूक झाली. तुम्ही मला सोडा, माझी खूप मोठी चूक झाली आहे. मी यापुढे राजकारणात कधीच पडणार नाही. आणि या पत्रांना भुलून इंग्रजांनी सावरकरांना सोडले, पण एका अटीवर. ती अट म्हणजे सावरकरांना 8 वर्ष इंग्रजांनी स्थानबद्धतेत ठेवले. स्थानबद्धता म्हणजे 8 वर्ष तो माणूस आपले स्थान सोडू शकणार नाही. 8 वर्ष तो माणूस कसल्याही राजकारणात पडू शकणार नाही. मात्र तो अर्थार्जन करू शकतो. तो आपला खोट्या पाण्याचा उद्योग नक्की करू शकतो. हे पत्र खोटे ठरतात, कारण जेव्हा 8 वर्षाची स्थानबद्धता संपली तेव्हा सावरकर पुन्हा राजकारणात पडले. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले. याचा अर्थ असा होतो की सावरकरांनी ते माफी पत्र लिहिले होते ते खोटे होते. आणि यासोबतच सावरकरांवर केला जाणारा दुसरा आरोप म्हणजे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हिंदुत्व. हिंदुत्व म्हणलं की आज अनेक जणांच्या अंगावर झुरळ पडतं. पण त्या टीकाकारांना हे समजत नाही की सावरकरांनी जरी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिलेला असला तरी या ग्रंथाच्या आतापर्यंत खोल कोणीच गेलेलं नाही. टीकाकारांना हे समजत नाही की सावरकरांनी जे पतितपावन मंदिर रत्नागिरीला बांधलं, त्या रत्नागिरीला बांधलेल्या पतितपावन मंदिरात सावरकरांनी पहिली पूजा ही एका अस्पृश्याच्या हातून करून घेतलेली आहे. ज्या मंदिरामध्ये, ज्या शहरामध्ये अस्पृश्यांना मंदिरात जाण्याची परवानगी सुद्धा नव्हती, त्या मंदिरात सावरकरांनी, त्या मंदिराची स्थापना, त्या मंदिरामधल्या देवाची स्थापना सावरकरांनी अस्पृश्याच्या हातून करून घेतली. आणि अशा प्रकारे एका मोठ्या जातीभेदाच्या निर्मूलनाच्या चळवळीला सावरकरांनी सुरुवात केली. पण शोकांतिका तर ही आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीला लाल किल्ल्यावर झालेल्या समारंभाचे साधे आमंत्रण देखील सावरकर कुटुंबाला नव्हते. तेव्हा सावरकर कुटुंब संपूर्ण भारतात हयात होते. दिल्लीचे सोडा, पण मुंबईला झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याचे आमंत्रण देखील सावरकर कुटुंबाला मिळाले नाही. खरंच सावरकरांचे कार्य इतके दुय्यम होते का? शोकांतिका तर ही आहे की स्वातंत्र्योत्तर सरकारने भारतीयांना हे सर्व कधी वाचायला उपलब्धच होऊ दिले नाही. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक जहाल क्रांतिकारक केवळ त्यांच्या जहाल विचारसरणीमुळे पडद्यामागेच राहिले. अशा या महान क्रांती सूर्याला आमचा शतशः प्रणाम. भारत माता की जय. अखंड भारताचा विजय असो. अवध्यमी भला अनादिनी अनंतनी अवध्यमी भला.